घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. आनिक सायास न करी धरी आस, होईन उदास सर्व भाव. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगो ऐसी तुका म्हणे. रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण आज या विषयावर चर्चा करणार आहोत. अभंग खूप सुंदर आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा. जन्म कशासाठी घ्यायचा आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. जे नुसता जन्म घ्यायचा आहे असं नाही. घेईन मी जन्म याजसाठी देवा. कशासाठी येणार आहे मी? तुझी चरणसेवा साधावया. करावया शब्द नाही वापरला इथं, साधावया. करायला आम्ही गेलो, आम्ही हे करण्यासाठी आलोत, आम्ही ते करण्यासाठी आलोत असा भाव नाही आहे. मी करण्यासाठी आलोय असा भाव नाही आहे. तुझी चरणसेवा साधावया. आपण मंदिरात देवाचं दर्शन करण्यासाठी नाही जात, देवाचा दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी जातो. बघा, दोन्ही भावातला खूप फरक आहे. दोन्ही विषयांमधला खूप फरक आहे. तुझी चरणसेवा साधावया, साधण्यासाठी जातोय. आता ही चरणसेवा जी आहे, तिची संधी आम्हाला मिळणार आहे, जिचं भाग्य आम्हाला मिळणार आहे चरणसेवा करण्याचं. ही चरणसेवा म्हणजे नेमकं काय आहे? कोणाची केली पाहिजे? कशी आहे ही? कोणाच्या चरणाची पूजा केली पाहिजे? बघा, पुढचा अभंग फार सुरेख आहे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. काय हो? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि लोटांगण घालणे महाद्वारावरती. अष्टांग नमस्कार आहे. सर्वस्व त्याच्या पायी अर्पण करणं आहे. लोटांगण म्हणजे पुन्हा ते अष्टांग योग वगैरे असलं काही नाही. सर्वस्व अर्पण करणं आहे. त्याला समर्पित होऊन जाणं आहे. दुसरा जन्म का आला पाहिजे? दुसरा जन्म चरणाची सेवा साधण्यासाठी, संधी प्राप्त करण्यासाठी झाला पाहिजे. आणि ही कशी आहे? हरिनाम मुखानं सदैव हरिनाम घेत राहणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. किती सुरेख आहे बघा. हरिनाम कीर्तन, देवाची सतत कीर्तन भक्ती झाली पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे. आणि नुसतं देवाचं करून जमत नाही. ज्यांच्यात देवाचा वास आहे, ज्यांच्यामध्ये देव आहे, त्या संतांचं पूजन देखील झालं पाहिजे. म्हणजे गुरु गोविंद दोन उखडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु अपना, दियो गोविंद दिखलाय. ज्याच्यामुळं भगवंत भगवंत आहे याची जाणीव आमच्या मनाला होते, ज्याच्यामुळं भगवंताच्या प्रत्यक्ष रूपाचं दर्शन होतं, त्या संतांचं पूजन झालं पाहिजे. वारी उगाच नसते करायची. म्हणजे उगाच आपलं गेले पांडुरंगाला भेटायला चालत चालत असं नसतं. संतांचं पूजन घडलं पाहिजे. संत सतजनांचं पूजन आपल्याकडून घडलं पाहिजे. चांगल्या माणसांचं पूजन झालं पाहिजे. आणि देवाच्या महाद्वारासमोर लोटांगण घालता आलं पाहिजे. किती सुरेख कल्पना आहे बघा. पुढची ओळ तर खूप मस्त आहे. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. सुख दुःखाची चाड नाही. ना सुखाची लालसा आहे, ना दुःखाची लालसा आहे. सुख म्हणजे काय? आम्हाला अपेक्षित असलेलं अनुकूल काही घडलं की सुख. आम्हाला अपेक्षित काही नसलेलं प्रतिकूल काही घडलं की दुःख. आणि या सुखदुःखांची चाड अजिबात नसते. आम्ही निर्भर आहोत. आनंदे निर्भर असो भलते ठाई. आम्ही आनंदी आहोत. सुखदुःखाची नाही चाड आम्हा. आम्हाला सुखदुःखाची अजिबात चाड नाही. बघा, तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, तुम्हाला मुद्दाम मी सांगतोय, तो खूप छान अभंग आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. बरे झाले दिली बाईल कर्कशा, होतसे दुर्दशा संसाराची. असा कोण असेल हो माणूस जो म्हणतोय बरं झालं देवा हा दुष्काळ दिलाय,
बरं झालं माझ्या संसाराचं वाटोळं झालं, बरं झालं ही भांडणारी बाई तू माझ्या माथी मारलीस, माझ्या गळ्यात टाकलीस, माझ्या संसारात दिलीस. का बरं झालंय सगळं? अरे त्या निमित्तानं का होईना मी तुझ्या भजनाला लागलो, तुझा छंद मला लागला. या सगळ्या संसाराच्या मोहापासून, कटकटीपासून स्वतःला दूर ठेवायचं म्हणून मी तुझ्या मार्गाला लागलो, तुझ्या भजनी लागलो, तुझ्या नादाला लागलो. ही भावनाच किती छान आहे. सुखदुःखाची चाड नाही आम्हा, अजिबात सुखदुःखाची चाड उरलेली नाहीये. आनिक सायास नकरी धरी आस, होईन उदास सर्व भाव. आनिक सायास नकरी धरी आस. आता बघा, आस धरायची गरज नाहीये, म्हणजे कुठल्या गोष्टीची आस असली पाहिजे असं अजिबात नाही. म्हणजे हे आपण असतं ना आपल्याकडं की मुक्ती म्हणजे काय, काय सगळ्या या गोष्टी, सगळं चांगलं होणं म्हणजे काय, असली काही आस मनामध्ये नाहीये. कोणताही त्यासाठीचा प्रयत्न आम्ही करत नाही आहोत. आणि उदास सर्व भाव. आता उदास हा शब्द आला की आपल्या सगळ्यांना वाटतं की काय मग देवाकडे जायचं तर उदास भावनेतून का जायचं. ही उदासीनता काय आहे नक्की समजून घ्या. होईन उदास सर्व भाव, यातली उदासीनता काय आहे हे नक्की समजून घ्या. यातली उदासीनता म्हणजे मला काय करायचं त्याचं, माझा काय संबंध नाही, काही खरं नसतं या जगात, हे सगळं फालतू आहे, देव काही नसतो, ही उदासीनता नाही आहे. काहीच नसतं होत, काय होणार आहे जगात, काहीच नीट होणार नाही, यालाही उदासीनता म्हणत नाहीत. अलिप्तता आहे इथे. ही अलिप्तता कोणापासून आहे? आस नको आहे, आणि त्या आसेसाठीचे एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची आस मनाला लागणे, आणि त्यासाठीचे सायास, त्यासाठीचे प्रयत्न, हे काहीही नको आहेत, अजिबात नको आहेत. आणि ते नको आहेत, आम्ही अलिप्त आहोत, आणि याच गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराच्या मागे आहोत. पुढची ओळ शेवटी तर खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगो ऐसी तुका म्हणे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. आता हे मोक्ष म्हणजे मुक्ती. जेव्हा या सगळ्या जन्ममरणाच्या बंधनातून सोडवून टाक. नको आता जन्ममरण नको, येरझारा नको, नको येरझारा असं आपण म्हणतो, पण तुकाराम यापेक्षा वेगळे आहेत. यापेक्षा वेगळे. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. ते म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला घाल, पुन्हा पुन्हा जन्माला घाल. का? पुन्हा पुन्हा जन्माला यासाठी घाल की जेव्हा जेव्हा मी जन्माला येईल तेव्हा तेव्हा तुझ्याच दर्शनाची ओढ मला लागेल. न लगे मुक्ती धन आणि संपदा. नकोय मला मुक्ती, नकोय मला संपदा, काहीही नकोय हे सगळं. मला फक्त तू हवायस. तू 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 आणि तूच हवायस. तुझ्याशिवाय मला काहीही नकोय. भगवद्गीतेमध्ये फार सुरेख पद्धतीनं कृष्णाने सांगितलंय, आणि त्याचाच प्राकृतातला अनुवाद माऊलींनी केलाय. इतका सुंदर आहे ना तो. प्रत्यक्ष परमेश्वर सांगतोय. प्रत्यक्ष परमेश्वर कसा भक्त असतो हे सांगतोय तो परमेश्वर. काय म्हणतो? ज्याचे वाचे माझे अलाप, जेयाचे कीर्ती विना माझी रीती नाही श्रवण, जे या सर्वांगाभूषण माझी सेवा. जेयाची वाचे माझे अलाप, ज्याच्या तोंडातून फक्त माझं नाव आहे, ज्याच्या कानातून फक्त माझ्याच नावाचं श्रवण आहे, ज्याच्या मनामनात मी आहे, माझे या कीर्ती विन जे या कीर्ती नाही श्रवण, जे या सर्वांगाभूषण माझी सेवा. असा माझा खरा भक्त, जो ऐकतो माझं नाव, जो बोलतो माझं नाव, ज्याच्या मनामनात मी साठलेला आहे, असा भक्तच माझा खरा भक्त असतो. माझे नरसिंहत्व लेणे जे याची ये महिमे. मी नरसिंहाचं रूप धारण केलं ज्या भक्त प्रल्हादामुळं. तो भक्त प्रल्हाद असाच होता, फक्त माझा विचार करत होता. पुढे फार सुरेख सांगितलंय अजून माऊलीने. ते पापयोनीही हो तुका, ते श्रुतादिद नव तुका, परिमासे तुंकिता तुंका तुटी नाही. पापयोनीतला जरी असला, राक्षसाच्या कुळात जरी जन्माला आलेला असला, तरी माझ्या बरोबरीचं स्थान माझ्या भक्ताला मिळतं, ज्याच्यात फक्त माझ्या आणि माझ्याच याचं श्रवण आहे.
अशा वेळी मुक्ती भिक्तीचा विचार करतो कोण? कुणाला हवी आहे ती मुक्ती? अहो, तो थेट तुमच्यासाठी तुम्ही सांगितलेल्या ठिकाणावरून सांगितलेल्या रूपात येतो समोर. अजून काय पाहिजे? तुकोबा भामगिरीच्या डोंगरावर परमेश्वराची आराधना करत बसलेले आहेत आणि बायको तुकोबांची काळजी घ्यायला म्हणून भाकरी घेऊन गेली आहे. बघा, तुकोबा पांडुरंगाची, सावळ्याची आराधना करतायत आणि त्या सावळ्याला काळ्या म्हणणारी तुकोबांची बायको भाकरी घेऊन तुकोबाची भूक मिटवायला निघाली आहे. तिच्या पायात काटा रुततोय, वेदनेने विवळतीये आणि जगन्नियंत्याला कळतं की आपल्या भक्ताची काळजी घेणारी त्याची बायको त्याचं जेवण घेऊन चालली आहे आणि तिच्या पायात काटा रुतलाय. माझ्या तुक्याची काळजी घेणारी आवडा, तिच्या पायातला काटा काढण्याचं माझं कर्तव्य आहे. ज्या जगन्नियंत्याचे पाय धरायला मिळावे म्हणून तासन तास रांगेत लोक उभे राहतात, तो सावळा काळ्या म्हणणाऱ्या विठाईच्या पाया हातात धरून तिच्या पायातला काटा काढतो. यापेक्षा अजून कोणती मुक्ती हवी आहे? कशाला हवी आहे ती मुक्तीची भाषा? कशाला हवाय तो मोक्ष? दामाजी पंतांनी हजारो लोकांच्या घरात चुली पेटवल्या, त्यांच्या घरात अन्न दिलं म्हणून प्रत्यक्ष जगन्नियंता विठ्ठल विठू महार बनून आपल्या राजाच्या दरबारात जातो आणि हिशोब चुकता करून येतो. जेवढं धान्य गेलं तेवढं धन, त्यापेक्षाही अधिकचं धन राजाला देतो आणि राजा तो विठू महार बघायला दामाजी पंतांच्या मंगळवेढ्यामध्ये येतो आणि मग निजरूप दाखवा हो हरिदर्शनास या हो, हा अभंग तयार होतो. त्या ज्याचा विठ्ठलाशी संबंध नाही अशाला विठूचं रूप दाखवण्यासाठी सगळीच अवतार दाखवली असं किंवा म्हणतात. दंतकथा सोडू, पण आपल्या भक्ताला अडचण येऊ नये म्हणून त्याच्यासाठी वाटेल तिथे येणारा पांडुरंग, जनाईच्या जात्यावर ओव्या गात तिला दळू लागणारा पांडुरंग, स्त्रीच्या वेशात येणारा पांडुरंग असा भेटणार असेल तर ती मुक्ती आणि मोक्ष घेऊन करायचंय काय? मग तुकाराम म्हणतात ते चूक आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाचे. कशाला हवाय प्रल्हादाला मोक्ष? त्यानं म्हटल्याबरोबर तो हजर झालाय. कशाला हवाय तुकोबांना मोक्ष? त्याच्या बायकोच्या पायातला काटा पांडुरंगाने काढलाय. कशाला हवाय दामाजी पंतांना मोक्ष? त्याचे पैसे घेऊन तो राजाकडे गेलाय, बादशहाकडे गेलाय. म्हणून मोक्ष आम्हा घरी कामारी रे दासी. काय काय बघा किती ताकद आहे. हा मोक्ष नावाचा जो प्रकार आहे ना, तो आमच्या घरची दासी आहे. पांडुरंगा दासी आहे. तू आहेस ना सोबत, सगळंच आहे रे, सगळंच आहे. नुसता तू सोबत असला पाहिजेस. आमचा मोक्ष आमच्या घरी दासी म्हणून काम करेल. होय सांगो ऐसी तुका म्हणे. अरे होय, मी सांगतोय. तुकाराम महाराज म्हणतात की हा मोक्ष आमच्या घरी मुक्ती दासी म्हणून काम करायला लागेल. मंडळी, पांडुरंगाच्या भेटीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. आणि असा मुक्तीला दासी करणारा सोहळा कोणता असेल ना माऊली, तर तो आमच्या वारीचा सोहळा आहे. संत सज्जनांची सेवा करण्याचं भाग्य वारीच्या सेवेत मिळतं. त्याच्या राऊळी जाऊन मस्तक टेकवण्याचं आणि लोटांगण घालण्याचं भाग्य वारीत मिळतं. म्हणून तर आपण सगळे या वारीमध्ये सहभागी झालेलो आहोत. चला तर पुढच्या मुक्कामी पुन्हा जायचं आहेच आहे. रामकृष्ण हरी.